त्याबद्दल माहिती देतील. दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रम आल्यानंतर आपण तो कार्यक्रम चांगला करण्याची प्रथा मला वाटतं 2-3 वर्ष झाली आपण सुरू केलेली आहे. स्पेशल घेतलं नाही तर आमचे सर्वश्री काका यांच्या अखंड प्रयत्नांनी प्रत्येक कार्यक्रम आणि कुस्ती हा खेळ इथे व्यवस्थितरित्या चालू आहे. रक्षाबंधन हा सण दरवर्षीच येतो, पण रक्षाबंधनाचं महत्त्व काय आहे हे मी थोडक्यात सांगतो. रक्षाबंधन हे फार पूर्वजापासून सुरू आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि रक्षाबंधन जेव्हा कोणी युद्धावर जात होते किंवा कोणी विशेष कार्यक्रमाला जात होते तर त्याची रक्षा व्हावं ह्या निमित्त त्याला तो धागा बांधला होता. त्याच निमित्तानं असं दरवर्षी चालता ही प्रथा पडत गेली आणि रक्षाबंधन हा सण पडला. मला तर आम्ही जेव्हा नागपूरला गेलो त्यात सगळ्या सगळ्यांनी मला भाऊ बनवून टाकलं होतं. त्यापासून मी सगळ्यांचा भाऊच झालो. आणि आम्ही यात माझ्या आहेत बहिणी सगळ्या मुलं आहे. तरी दरवर्षीप्रमाणे आपण इथला आजचाही कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला. एवढं बोलून माझे 2 शब्द. सुषमाताई पाटील या 2 गोष्टी 2 शब्द सर्वप्रथम माझ्या सगळ्यांना नमस्कार आणि रक्षाबंधनाच्या सगळ्यांना हार्दिक धन्यवाद. आजचा सण म्हणजे हा भाऊ बहिणींचा आहे असे सगळेच जण समजतात, पण मी ते समजत नाही. कारण तर रक्षा करणे ही एकमेकाची सगळ्यांची जबाबदारी असते. त्याच्यामुळे भाऊ असो, बहीण असो, पती असो, पत्नी असो, एकमेकाची रक्षा करावा म्हणून हा एक दिवस पाळला जातो. आणि आपल्या ग्राउंडवर ही पद्धत गेल्या 2-4 वर्षापासून मी बघत आहे आणि ती यशस्वीरित्या पार पाडण्यास काकांचा याच्यात मूल्याचं मार्गदर्शन आहे. त्याच्यामुळे यशस्वीरित्या पार पाडण्यात यावं. सगळ्या कुस्तीगीरांना माझा एकच सांगणे आहे की आजच्या दिवसापुरता फक्त त्यांना बहिणी न मानता असाच एक संबंध कायम आपल्या मनामध्ये जपावा आणि त्यांच्याशी आपल्या बहिणीसारखंच सदैव त्यांना मार्गदर्शन करत राहावं. ती छोटी असो किंवा मोठी असो, तिला प्रत्येक अडचणीमध्ये आपली मदत करणे, तिला काही विचारत तर सांगणे, नाही तर तू इकडे जा मी तिकडे जातो, बस आजचा दिवस निपटला की मुलं मग आपल्याच ह्याच्यावर येतात. तसं न करता वर्षभरासाठी सणाचा दिवस येईपर्यंत तीच भावना आपल्या मनामध्ये जपा आणि एकमेकांना सतत मदतीचा हात द्या हीच मी एक माझ्याकडून विनंती करते आणि मी माझे 2 शब्द जया तादने यांना विनंती आहे त्यांनी मौल्यवान असं मार्गदर्शन करा. कारण आता जसं दृष्टी करते आता तिची आई म्हणल्यानंतर काहीतरी विशेष. मला तर भाऊ नाही आहे म्हणून माझ्यासाठी तर रक्षाबंधन हा सण खूप म्हणजे मला आधीपासून असं खूप चांगलं वाटते. रक्षाबंधन हा सण बोला तुम्ही. 1 नाही 2 नाही तर आम्ही 8 जणी बहिणी आहेत. आम्ही नेहमी एकमेकींनाच राखी बांधत आला. मला मागच्या वर्षी नव्हतं माहिती की इथे रक्षाबंधन वगैरे, मग नंतर जेव्हा दृष्टी आली तेव्हा मला माहीत पडलं की इथे रक्षाबंधनचा पण कार्यक्रम साजरा केला जातो. गेले 2 वर्ष झाले दृष्टी इथे येते. मला म्हणजे रक्षाबंधन हे नाही नेमकं काय असते हे मला इथल्या मुलांमध्ये जाणवते. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा येते तेव्हा या मुलांच्या डोळ्यामध्ये मला आदर दिसते, प्रेम दिसते. मॅचला जाओ किंवा कुठे पण सपोज दृष्टीला वेळ झाला काही झाला मला कधीच असं वाटत नाही मी दृष्टीला कुठे चुकीच्या ठिकाणी टाकला आहे का. काका तर आहेत, गणेश काका आहेत आणि बाकी सर्व पण आहेत, पण मला इथल्या मुलांविषयी मला खरंच खूप आदर वाटतो तुमच्या सगळ्यांविषयी. कारण आजकाल बाहेर जेव्हा आपण बघतो बाहेर मुलांमध्ये जे असते ते या ग्राउंडवर मला कधीच नाही दिसत. म्हणजे तुमच्या मुलांसाठी तर मला म्हणजे खूपच छान वाटतं.
माझ्या मुलीला चुकीच्या ठिकाणी नाही टाकला आहे, अगदी योग्य ठिकाणी टाकला आहे. तुम्ही असे सर्वजण मिळून राहा, हीच माझी इच्छा आहे. दोन बाबा टिल्लू रक्षाबंधनाच्या निमित्त मार्गदर्शन सणाचं पावित्र्य अरे नाही कधी हात एवढा भरला नव्हता. 3 वर्ष राहिलो मी, कधी येणार नाही झाला इथं. 2-3दा ट्राय केलं होतं, म्हणजे बरोबर आहे, वेळ आली तेव्हा बरोबर सगळं. ये गलत बात हो गई. यो मात्र इंट्रोडक्शन देऊ बोलते खुद ही नहीं देगा बरोबर. सगळ्यांना नमस्कार. नमस्ते. हॅलो. काय सांगा, सगळ्यांना माहिती आहे काही वर्ष आपल्याकडे रक्षाबंधन सण साजरा होतो. आता नातं म्हटल्यावर काय आपलं बहीण भाऊ बीज ठीक आहे. आपलं इथं नातं काय बहीण भाऊचं आहेच, रक्षा करणे आहेच. इतकंच नव्हे तर आपण जे जे त्या ठिकाणी बाहेर जातो किंवा भारतामध्ये आपण जातो तिथे तिथे आपण अशा स्पेसिफिक लोकांना पाठवतो की जे आपल्याविषयी आणि आपल्या सगळ्या जे काही आपल्या मुलांसोबत जातात त्यांच्या सगळ्यांची रक्षाच करतात ते, आणि पर्टिक्युलरली त्यांना सांभाळून घेतात. त्यांना काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे फक्त हा रक्षाबंधनाचा एक दिवस म्हणून साजरा नाही करत आपण, ही वर्षभर आपण साजरा करतो. त्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. आणि अशीच परंपरा या जगद्गुरू जुबली हायस्कूल कुस्ती केंद्रामध्ये अशीच परंपरा असून पुढे चालू द्या, हेच मी आशा बाळगतो. एवढं बोलून सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सेम टू यू. रक्षाबंधन का साजरा करतो हे सगळ्यांना माहिती आहे. द्रौपदीने बांधलेली राखी कृष्णाच्या हाताला हे पण माहिती आहे, आणि एक भाऊ आपल्या बहिणीची रक्षा कसा करतो तो कोणकोणत्या हदपर्यंत जाऊ शकते ते आपल्याला माहिती आहे. तसंच मी जास्त काही बोलणार नाही नेहमीसारखं, पण फक्त एवढंच म्हणणार की माझे हे जेवढे छोटे छोटे भाऊ आहे आणि हे सगळे मोठे भाऊ आहे ते सगळे कृष्णासारखे आमच्या सगळ्या बहिणींना आमच्या बहिणींची सदैव रक्षा करणार, हे मी आश्वासन तुम्हाला सगळ्यांना देतो यांच्याकडून. रागिनी दरेकर त्यांना गाडी मार्गदर्शन करते. पहिल्यांदा रक्षाबंधन साजरा केला आहे. भाऊ दादा ते नाकानाच गेली. खड़े हो जल्दी 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 आज काय काय ये तो मालूम होना आज जल्दी तुमचं पंडित आहे. तेरी डेरे मानो को ना. चल गिरीश चलो बढ़िया आगे बढ़िए बढ़िया. हाँ धन्यवाद.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्ह्यातील कुस्ती केंद्रामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि म्हणजे काही का असे ना म्हणजे पालक आहेत, कुस्तीगीर आहेत, सर्वांच्या उपस्थित हा कार्यक्रम होत असतो आणि एकामेकांच्या प्रती आपला आदरभाव व्यक्त करणारा सण म्हणजे हा आहे असं मला वाटते. भावाचं कर्तव्य आणि बहिणीचं प्रेम म्हणजे रक्षाबंधन, बरोबर. तर त्याही निमित्तानं काही का असेना पण आपले काही लोक बोलत आहेत. माझं पहिलेपासूनच असं म्हणणं होतं, कारण मी जेव्हा खेळलो तेव्हा मी पहिला इंजिनियर होतो की जो कुस्ती खेळत होतो. आता आपल्याकडे असे अनेक लोक आले की जे त्या लेवलवर जाऊन कुस्ती खेळत आहेत. तर माझं हे पहिलेपासूनच आणि मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, आपल्याला घुटनाछाप पैलवान बनायचंच नाही आणि मला बनवायचं. एकदा एखादी कुस्तीगीर आपल्याकडून 10 वेळा हारला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तो नियमित येत असेल तर 100% जिंकते हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण एखाद्या वेळेस काही कारण असेल, त्याच्या परीक्षा असतील, बाकीच्या काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्याला कधी टाळत नाही किंवा त्याला कधी काही फोर्स करत नाही, है ना. तर असंच सगळेजणांनी एकोप्याने राहून म्हणजे शिक्षणासोबत कुस्ती, पहिले शिक्षण मग कुस्ती. कुस्ती होतच नाही. 24 तासातले 2 तास आपण समजा या ठिकाणी आपल्यासाठी देतोय, कुस्तीसाठी नाही देत. आपण आपल्या शारीरिक विकासासाठी देतोय. म्हणून पहिले अभ्यास मग कुस्ती, 24 तासातले 2 तास. कोणीच काही म्हणू शकत नाही असं की पूर्ण राऊंड द क्लॉक 24 तासातले 2 तास काही मोठी गोष्ट नाही. पण ते प्रामाणिकपणे आले पाहिजे. आणि असंच आपण कुस्तीसोबत जेवणामध्ये चटणी असतेच की नाही, किती सुंदर भाजी असेल तरी, चिकन मटण बनवलं असेल तरी वरती लिंबू पाहिजे की नाही, कांदा पाहिजेच की नाही, किती सुंदर भाजी असू द्या. तसंच एज्युकेशन सोबत जर कुस्ती असेल तर 100% फायदा होईल. 100%. तुम्ही म्हणता ना की तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पालक म्हणते ना की अभ्यास करायचा आहे, पहिले म्हणजे 6वी ते 12वीपर्यंत 5% आरक्षण घेऊन घ्या. जेवढी तुम्हाला जोर लावायचा लावा आणि मग या कुस्तीसाठी तुम्ही काहीतरी करा, है ना. आता कुस्ती तुमच्यासाठी काहीतरी करेल, मग मात्र प्रामाणिकपणे कुस्तीसाठी तुम्ही काहीतरी करा. कारण मी शिकवलेले कितीतरी लोक म्हणजे चांगल्या याच्यावर लागले. पण एकदा लागल्याच्या नंतर ते कधीच कुस्तीकडे आले नाही आणि त्याच्यामुळे त्यांची अधोगतीही तेवढीच झाली हे मी बघितलं आहे. ठीक आहे ना. कारण काही होत नाही, पण जे लोक याच्याशी जुळून राहतील. मी तर पहिलेच सांगितलं ना, आता जसं अभ्यास करताना जे लोक 10वीत आहेत, जे लोक 12वीत आहेत, त्यांच्या जशा शालेय स्पर्धा झाल्या की आपण त्यांना येऊ देतो का, नाही देतो. मग त्यांनी किती अभ्यास करायचा आहे आणि घरच्यांनी किती अभ्यास करून घ्यायचा आहे हा दोन्ही त्यांचा प्रश्न आहे, बरोबर आहे ना. कारण मी सांगतोय की पोरगा किंवा पोरगी एखाद्या मैत्रिणीकडे जाते, पोरगा चौकात जाते तर आईवडील काहीच म्हणत नाही, दुर्दैव आहे. पण तोच समजा जुबली हायस्कूल केंद्रामध्ये 2 तासासाठी जर दंड बैठक मारायला आला तर भरपूर प्रॉब्लेम असतो. 2 तास तो घरी TV बघत असेल तरी त्याला कोणी काही म्हणणार नाही, पण 2 तास इथं आला तर प्रॉब्लेम होतो, आहे की नाही. पण म्हणून आपण 10वी-12वी वाल्यांना फक्त शालेय स्पर्धेपर्यंत या इथे ठेवतो. त्याच्यानंतर त्यांचं बंद आणि काय 4-5 महिने समजा आपण कुस्ती नाही खेळलं तर काही होत नाही. पण सवय इतकी होऊन जाते की आपण जर ग्राउंडवर नाही आलो, आपण व्यायाम नाही केला तर अभ्यासात मन लागत नाही. हे 200% तेवढंच खरं आहे. प्रत्येक दिवस आपण ग्राउंडवर जातो, एकामेकाशी हे मजाक करतो, हसतो, काहीतरी टवाळक्या करतो, तर ते एक आपलं एंटरटेनमेंट आपलं होत नाही. म्हणून मग अभ्यासात मन नाही लागत. तर अशा वेळेस रविवारच्या दिवशी वगैरे यायचं, भेटायचं,
थोड्या अर्धा एक तासाने काही फरक पडत नाही. एन्जॉय करायचं आणि घरी जायचं, संपलं का आहे ना. म्हणजे अभ्यास केलाच पाहिजे. पुढच्या वर्षी आपल्याकडे 1 से 1 आहेत, 2 12वी आहे, 2 3 4 10वी आहे. 4च आहे ना. 1 2 3 4 5 10वी, 2 12वी, 7 लोक आहेत. तर 7ही लोकांनी चांगला अभ्यास केला पाहिजे, पण त्या पहिले चांगली कुस्ती खेळली पाहिजे. आणि याच वर्षी आपण 5% आरक्षण कसं मिळवतो याचा प्रयत्न केला पाहिजे. मग 11वी 12वीमध्ये थोडं टेन्शन नाही राहणार. ठीक आहे ना. तर सगळ्यांना रक्षाबंधनाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा. आणि इथंच थांबतो आणि हा कार्यक्रम संपला असं जायचं.